तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये एकदम कडकवालं स्वागत आहे. आणि आता आपण पुढे दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. सध्या आपण चाललोय जरा बाहेर, तर तुम्ही बघत राहा. दाजी पण येणार आहे सोबत. सध्या आपण दाजींच्या तिथपर्यंत गाडी घेऊन जायचं आहे. आपला भाऊ सध्या गाडी पुसतोय, तर बघा त्यालाही कसं आहे. असं काम पण करायला लागतं तेव्हा गाडी शिकाय भेटते त्या. तर आता चला पुढे बघत राहा. सीएनजी पण कमी आहे गाडीमध्ये. हे चल बस झालं चल. आपण निघालोय बघा रोडला. कसं एकदम कडक वाले बाबा साईडला सरक. आपल्या घरापाशी वळवाय जागा नसल्यामुळे आपल्याला तर आतमध्ये गाडी वळवायला लागते. मग कशी जमती का? तुमच्या आशीर्वादाने जमणारच की हो. तुमचं साथ असल्यावर सगळे काय. आता बघा डायरेक्ट आपण हायवेला कसं एकदम रापचिप मध्ये साईडला आपलं बसलोय गुरु म्हणजे कोण? आपलं दाजी हो. कसं बघतंय बघा तोंडाकडं, कसं नीट चालवतंय का नाही. किती जर केलं तर गुरु असतो. त्यात लागला हायवेला सिग्नल. ही दळबद्री आलं बघा मधीच. आता कसं वाचवायला लागतं. अरे हळू रोहित भाऊ हळू. अरे पप्पी घेतो काय टेम्पोची? नाही येते बरं का आपल्याला. तर आता घेर टाक. दाजी बोललो टाकला घेर. दाजी म्हणतोय का ट्रॅक्टर टाकतोय का काय? काटकुट घ्या समजून. त्या उड्यात आलो बघा विक्रोळी क्रॉस करून पुढं. कसं आता हात बसला बऱ्यापैकी गाडी बघा आपला. अरे वा वेगनार पण गेली पुढे. अरे पळीव की जरा दाजी म्हणतोय यो बघा आपल्याकडं. चपडी लेक्सवाला पण आपल्याला ओव्हरटेक करतोय. असं द्यावं दाजी नवीन आहे. त्या उड्यात बघितलं का ब्लॅक घेऊन गेली बघा पुढं. जाऊ द्या हो, तिला पण करू दे गे एन्जॉय. रिक्षावाला आपण पण आहे बरं का. तर बघा डायरेक्ट आता आपण आहे रोली ब्रिज. कसं एकदम कडक. त्या उड्यात पुढं बघा दाजी शिकवतोय स्टेअरिंग कसं पकडायचं. शेवटी गुरु हो. इकडं बघितलं का बघा या रोली गणसोलीचा एकदम खतरनाक नजारा. एकदम जंगल हो. आता कुठं बिल्डिंग सिमेंटच्या उभा राहायला लागल्या त्या उड्यात. काका गेलं की पुढं. काका आलोच बघा मागणं. कसं एकदम रापचिप. त्या उड्यात बघा पुढं दिसलं बघा दादा पण गेला पुढं. आता कसं घ्यायचं समजून. आपण नवीन आहे हो. त्या उड्यात आपले गव्हर्नमेंट खतरनाक. रोडवरतीच काम चालू आहे. दिवसाळा ओळ्या कसं खतरनाक. त्यात आम्ही नवीन ड्रायव्हर. पाय कसं लुटू हलतंय ब्रेक दाबाय सोडून. बघा लागा पुढं बघा आपला भाऊ चाललाय टेम्पो मामा हो. पण असो आपलं दाजी सोबत आहे. माझं नशीब चांगला की तेवढी कव्हर केली आधी. एकदा सांगितलं की ते लक्षात राहिलंच पाहिजे. बरोबर काय कर सांग. घ्यायला पाहिजे गाडी. घे लेफ्ट लगी अशा रीतीने आपण आता नवी मुंबईमध्ये आलोय. सध्या सीएनजी भरला. आता सध्या आपले दाजीबा गाडी चालवत आहेत. तर आता इथून आपण राईड घ्यायचा ना भाऊ. राईड घेऊन आपण घनसोली नवी मुंबई इथं आपण आता जाणार आहे. तर असे येडच हवे असतात काय काय बघा. आला कसा आहे नाद खोळा हो. असं जर माझ्या पुढे आला तर आधीच माझी गाडी चालवायची बॉम्ब. अरे क्या बात आहे. दाजानं मस्त डोकं लावलंय. तिथं समोरून आलो असतो तर आपण आतून आलो असतोय ना. हा जरूर क्या बात आहे. ह्याला म्हणतात जुना ड्रायव्हर. टॅलेंट अनुभव गरजेचा आहे. हाय ना रो बरोबर का. मायापाशी आली काही काय बोलतच नाही बाबा. शांतच. फक्त त्याच मामाकडं. तर बघा इथं पुढं नवी मुंबई महानगरपालिका तवळी गाव. मग गावावर आहे ना जा इकडे. गाव साईडच आहे. क्या बात आहे. अशी गाडी चालवायला पाहिजे. नाही पण महानगरपालिका आलेली तिथे. महानगरपालिकेमध्ये आले आता. ह्या साईडून आलं का वाशी. सरळ गेलं का शिरपटा मापे रोड. ह्या साईडला गेलं का घनसोली. कशा गाड्या पळतात आहे नवी मुंबई. कसा आहे हिरवगार. अशा आमच्या दाजीकडे ड्रायव्हर गाडी लावून झोपते ते. कसं होईल मग. कसा धंदा होईल.
आपल्या इकडेच पाहिजे सातारा मान खटावला खतरनाक. घनसोली बॅक साइड आहे, बॅक साइड. इकडे बिल्डिंग, इथून येऊ बघा खाडीचा कडकवाला, झाडच झाड. घनसोली सर्कल. काय सांग, काय सांग, लवकर सांग. सरळ पण जाऊ शकतो आपण, पण नाही स्टेशनला जाईल. बरोबर नाही मित्र काय घरी जायचंय. नर्सरी राजमन ताईला बघा यार करून दे. स्वच्छ. इकडे सेडको, त्याला सपोर्टर भेटला बघितला. इथं सेडकोचे आणि इकडे लगेच कोटीचे. इकडे 25 लाखाचे, इकडे 1 कोटीचे. काय डिफरन्स. नाही सेडकोचे 25 लाखाचे. तर आता आपला परतीचा प्रवास चालू झाला बघा. कसं नवी मुंबईवरून मुंबईला हो घराकडं. तेवढ्यात पुढे इर्टिकाची मावसबहीण दिसली की इनोवा. तिच्या पाठी हळूहळू आपण चाललो तेवढ्या साईडला दिसला की डंपर मामा. डंपर मामाला तर भ्यायलाच लागतं हो, शेवटी मामा. तर हळूहळू पुढे गेलो का हळूच लेपला काढली मारली की जापुक्षीना. शेवटी मामा गेल समजून. इकडं बघतो तर काय हळूच मला समुद्राची मावशी खाडी दिसली की, ती पण कसं झाडा झुडपात आणि त्यात खाडीत पाणी बोललं तर शेवटी महाराष्ट्र निसर्गानं सजलेला हो. इकडं हळूच बघतोय तर पुढं दिसली की कोण आपली बहीण व म्हणजे सुझुकीची वॅगनार. तिथून पुढे हळूच ध्यान गेलं तर कसं डोंगराच्या साईडला कसं टावर आणि बिल्डिंग एकदम खतरनाक की हो. बांडूप कांजूर माग व पुढं कसं कडक दिसतंय नादच खोळा. तिथून पुढं बघतोय तर भावकी पुढं दिसली राव ट्रॉफिक व आपल्या गाडीची भावकी. तेवढ्यात पुढं मामा दिसला का म्हणलं हळूच चालावा नाहीतर आत्ताच आडवी मारलेली आईला सांगल. तिथून जरा पुढं येतोय तर खतरनाक दिसला बघा निसर्ग. अहो खतरनाक ना, जंगलच सगळं हो. शेवटी मुंबईत जंगलात आहे त्या पाय नादच नाही करायचा. खतरनाक डोंगर आणि जंगल सगळं नादच. बघा फक्त तुम्ही बघत राहा. तेवढ्यात आलो की झाडा जोडपाजून आपल्या आयरोली टोल नाक्या व पुढं दिसला की आपला पिकअप भाऊ. त्यात बघा मामा कसं जोका खेळतय एकदम मजेशीर बघा. झप्पूक झप्पूक. तेवढ्यात पुढे गेलो का आपल्याला डंपर मामा दिसला साईडला बघा. त्यापासून हळूच लपून बघा इकडे ट्रॉफिक सोडून हळूच मधनं टाकायची म्हणलं पिकअप भाऊच्या पाठी लपत लपत जायचं. का तर मामा सांगायला आयला नाव आडवी मारलेली हो गाडी. पुढं आलो का तेवढ्यात बघा मामा आपल्या तोंडाकडे बघायला लागलं. येड माझं का व्हिडिओ काढते तसं काय नाही हो, वेळ लागलंय व्हिडिओचं आता काय करायचं. पुढं गेलो का तेवढ्यात बघा दिसला की भावा आपला कसा हात करतोय बघा आपल्याला. भावा बोल की काय काम आहे रे. नाही तेवढ्यात दाजी म्हणते काय काम नाही असंच करतंय. गेलो की पुढं बघा पिकअप भाऊ आपल्याला सोडून गेला का. पुढं आलो का लागलो की ठाणा सायन हायवेला डायरेक्ट. हे बघा पुढं विंगरेगत कसं बाईकवाला पळत त्याला कोणी सांगायचं. आपल्या गाडीच्या पुढं आलं का होईल फुटबॉल. पण जाऊ द्या कसं एकदम हळूच आपण त्याला जाऊन दिलं की राव सगळं बघा. हळू डोळा मारती गाडी कशी लाल कलरचा. बरं असू द्या. ती म्हणते हळूहळू ये नाही तर घेशील पाठवून पप्पी माझी. तसं काय नाही ताई आम्ही हळूच येणार बघा. कसं आहे आमची गाडी पण भीती हो जरा. तुम्हाला बिलच पाहिलंय गरीबाच्या EMI चालू आहे अजून आपल्या गाडीचा पण. तर चाललो बघा हळू पुढं पुढं एकदम कसं कडकवालं झपूक झपूक. पुढं तेवढ्यात दिसली की सख्खी बहीण आपली इर्टिगा हो. तेवढ्यात पुढं गेलो का पुढं आपला टेम्पो भाऊ चाललेला पुढं बोलला हळूहळू जावं. तेवढ्यात आली की मध्ये इकडून तिकडून इकडे तरपडतंय सापागत. पण असू द्या आता काय घ्यायला लागतंय समळून. छोटा आहे आपला बारका भाऊ आहे आपला. तेवढ्यात गेलो की पुढं तेवढ्यात पुढं परत दिसला डंपर मामा. हळूच त्याला लपत लपत जाव्या म्हटलं. तर आपण इथं थांबलोय आता जरा. तर आपण इथं थांबलोय PUC काढायची. आपल्या नवीन गाडी आहे ना तर PUC काढायचं त्यासाठी PUC काढतो इथं. घाटकोपर डेपो इथं आहे. इकडं हायवे मारली जाडवी BST वाल्याने. BST वाले स्वतःचे फादरचा रोड असल्या का समजतात. काय बोलणार जाऊ द्या. 488 आहे ते घावतंय दानीला आता मला बघा. आता आता पुंगीत आहेतच आता. फक्त थोडी मुंडी त्यांची पुढं काढली का ते दाबणार म्हणजे दाबणार. जाडवी विचार करत नाहीत पाठीमागचा. विषय हाड हो. किती जर केलं तर गावठी ड्रायव्हर आहे त्याच्यावरती पण. हे बघा खतरनाक ट्रॉफिक. घनसोलीवरून इथं 15 मिनिटात आलो घाटकोपरला 15-20 मिनिटामध्ये. आता इथून घरी 25 मिनिटात होतंय. म्हणजे विचार करा फक्त 5 किलोमीटर कुर्ल्याला जायला. ए याचे नमुने वा 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 बेटा मोज कर दे. त्यांना नको दावायला.
जायला घरी त्यांच्या व्हिडिओ प्रेमाचा अंत होईल लवकरच. आलं बघा गाडव त्यात आमचे रायडर दाजी विषय झाड. तर मित्रांनो आता आपण अशा रीतीने आलोय जॉब वरती. दिवसभर मस्तपैकी नवी मुंबईला गेलतो, घनसोलीला मस्तपैकी ऐरोली घनसोली फिरून आलो. आता आल्यानंतर 2 तास आराम केला ना, आता आपण नाईट शिफ्ट आहे म्हणून त्यासाठी जॉबला आलोय. तर तुम्ही आता व्हिडिओ बघितलंच असेल, नवीन आपण जराशी काहीतरी वेगळं आज व्हिडिओ मध्ये दाखवले. तर तुम्ही बघितल्याबद्दल व्हिडिओ एकदम मनापासून धन्यवाद. काही चुका लहान भावाकडून मोठ्या भावाकडून झाल्या असल्या तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंटमध्ये काहीतरी रिप्लाय द्या म्हणजे मलाही समजेल माझ्या चुका काय आहेत, त्याचा सुधार करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद, थँक्यू. आणि इथं पुढं बघत राहा, सपोर्ट करा. आणि तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि चला बाय, गुड नाईट, शुभरात्री. भेटू नेक्स्ट आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये.